नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वानंदमयी. मी स्वानंद तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आहे रामनवमी. खास त्यानिमित्त आपण गेलेलो आहोत गोंदवल्याला. गोंदवल्याला श्री गोंदवलेकर महाराज आहेत आपल्या सर्वांचे. बरेच जण म्हणतात की महाराजांनी आम्हाला बोलवलं तेव्हा जायचा योग आला. अगदी तसंच झालेलं आहे माझ्याही बाबतीत, म्हणजे आम्हा सर्वांच्या बाबतीत. चला तर मग पाहूयात गोंदवल्यात साजरी झालेली रामनवमी. तर आम्ही सगळेजण निघालो गोंदवल्याला. सकाळी लवकर निघालो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशासाठी लवकर निघायचं की नंतर जसं वेळ पुढे जाते तसं तिकडे ऊन जास्त होत जातं. तिकडचा भाग जरा थोडासा दुष्काळी असल्यामुळे तिकडे रखरख खूप असते उन्हाची. आणि जाता जाता आम्हाला एक गंमत दिसली, ती तुम्हाला माझा लहान भाऊ दाखवेलच. आहे माझा लहान भाऊ चिरंजीव मिलिंद. तर आपण आता निघालेलो आहोत गोंदवल्याला. आज आहे रामनवमी आणि मध्ये थांबलेलो आहोत. आपली पूर्ण टीम आहे. बाबा हाय, नरेंद्र, दादा आणि निशिगंधा, निशा. तर आम्हाला इथे एक मस्त गोष्ट दिसलेली आहे. इथं आंब्याचं झाड दिसतंय आणि कैऱ्या किती खाली आहेत त्याच्या बघा, एकदम हाताला येतील अशा आहेत. तर गोंदवल्याला जाताना सध्या आता आहेत उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळे आपल्याला जाताना जागोजागी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाच्या रसाची रसवंतीगृह, काही ठिकाणी गुऱ्हाळं देखील म्हणतात त्यांना, अशी आहेत. त्यांनी लोकांनी लावलेली आहेत आपापल्यानं. त्यांना आम्ही तिथे एका ठिकाणी थांबलो आणि आम्हाला असा छान स्वच्छ असा उसाचा रस मिळाला. हे यंत्र आहे, उसाचा रस काढायचं यंत्र. हे जरा वेगळ्या पद्धतीचं होतं, छोटं, नेहमीसारखं नव्हतं, थोडंसं वेगळं होतं. आम्ही अशा प्रकारे गोंदवल्यात पोचलो. गोंदवल्यात पोचल्यानंतर ही अशी दुकाने असतात दोन्ही बाजूला. काही ठिकाणी खेळणी मिळतात, काही वस्तू असतात, महाराजांचे फोटो मिळतात, तस्विरी मिळतात, काही पूजेचं साहित्य असतं. अशी दुकाने सजलेली असतात तिथे. प्रत्येकजण आपापला व्यवसाय करत असतो. आपण त्यांना व्यवसायात मदत करायची, आपण त्यांच्याकडच्या वस्तू घेऊन. तर इथे आम्हाला एक हाराचं दुकान दिसलं. तिथे आम्ही महाराजांच्या समाधीसाठी हार घेतला आणि एके ठिकाणी पेढे घेतले. आज रामनवमी आहे, त्यामुळे आज गर्दी तर असणारच. भरपूर भक्त आलेले आहेत इथे. बरेच लोक ज्यांची श्रद्धा आहे, जे मनापासून महाराजांना मानतात, ते आज येथे आलेले आहेत. आज त्यांची गर्दी नक्की तुम्हाला दिसणार. आम्हा सर्वांचं दर्शन खूप सुंदर झालं. आणि दर्शन झाल्यानंतर तिथे खूप एक प्रकारे शिस्त आहे. सर्वांना व्यवस्थित शिस्तीत ते सोडत होते, प्रत्येकाला दर्शन देत होते. कुठेही काही गडबड नाही अजिबात, कसली ढकलाढकली वगैरे नाही अजिबात. दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वजण एका रांगेमध्येच महाप्रसादासाठी निघालो. श्री क्षेत्र गोंदवले येथे मिळणारा महाप्रसाद हा म्हणजे सर्व भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. त्या प्रसादाचा लाभ मिळणं हे खूप भाग्याचं म्हणता येईल. कारण या प्रसादाला जी चव आहे, ज्या सात्विक भावनेने शुद्ध भावनेने हा प्रसाद बनवला जातो, त्या महाप्रसादाची चव इतकी अप्रतिम असते. प्रत्येकाचं समाधान होऊन तो प्रत्येकजण तृप्त होतो आणि तृप्त मनानेच घरी जातो. आज महाप्रसादाला सर्व उपवासाचेच पदार्थ होते, ज्याला आपण वऱ्याचे तांदूळ म्हणतो, काही ठिकाणी भगर म्हणतात, ते होतं.
शेंगदाण्याची आमटी होती आणि छानपैकी असं श्रीखंड होतं. शेंगदाण्याची आमटी इतकी अप्रतिम झालेली आणि तिची चव इतकी भारी होती की आम्ही भुरके मारत मारत आमटीचा आस्वाद घेतला. या गोंदवल्यामध्ये प्रत्येक गोष्टीला शिस्त आहे. तिथल्या लोकांनी सर्वांना खूप छान शिस्त लावलेली आहे. ते प्रेमाने शिस्त लावली आहे असं म्हणता येईल. तिथे असं आहे की तो महाप्रसाद घेतल्यानंतर तिथे आपले जे खरकटं ताट वाटी जे असतं आणि पेला जो असतो पिण्याच्या पाण्याचा, तो प्रत्येक वेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी वेगवेगळी भांडी आहेत. त्या भांड्यातच आपण तो टाकायचा असतो. गोंदवल्यात आल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता देणाऱ्या अनेक गोष्टी येथे आपल्याला पाहायला मिळतात. यापैकीच एक ही गोष्ट म्हणजे या फळ्यावर लिहिलेलं अक्षर किंवा हे लिहिलेला मजकूर इतकं सुंदर सुरेख सुबक अक्षर आहे ते. ज्यांचं कोणाचं आहे त्याबद्दल मला खूप अप्रूप आहे. मला त्यांचं नाव जाणून घ्यायची इच्छा आहे. नक्की मी घेईनच. आणि ते अक्षर ते इतके सुंदर काढत आहेत. साध्या खडूने त्या फळ्यावर लिहिलेलं आहे त्यांनी. एका रेषेत मस्त सुरेख लिहिलेलं आहे. तर आत्ताच आमचं झालेलं आहे जेवण आणि आम्ही इथे मस्त सावलीत बसलेलं आहे. कसं वाटलं नरेंद्र जेवण? मस्त, छान वाटलं. प्रसाद तुला कसं वाटलं प्रसाद? छान एकदम प्रसाद होता. मस्त होता. शेंगदाण्याची आमटी इतकी अप्रतिम बनवलेली बस भुरक्यावर भुरके मारत होता अक्षरशः. तुला कसं वाटलं? मस्त वाटलं, खूप छान आवडलं? तुम्हाला कसं वाटलं? छान, एकदम छान, सुरेख, उत्तम. तर आपल्या जवळच इथं एक रामाचं पण मंदिर आहे. आज रामनवमी आहे, तर आम्ही त्या मंदिरात जाणार आहोत. तुम्हाला पण दाखवतो. त्याआधी इथला सगळा परिसर मी दाखवतो तुम्हाला. इथलं आपण सगळं पाहूयात परिसर. तू काय खातोस आता? इथलं चिंच येतो खाली. चिंच कुठून आली तुझ्याकडे? तर ती नरेंद्रनं दिली, जी होती निशाच्या पर्समध्ये. तिथं होती. किती चिंचात बघायच्यात का? भरपूर चिंचेचा पूर्ण खजार झाडाच्या तोडलेल्या चिंचात. कैऱ्या मिळाल्यात, चिंचा मिळाल्यात, सगळं गोळा करत चाललोय आम्ही जेवढं वेगळं तेवढं. गोंदवल्यात यायचं आणखीन एक कारण म्हणजे इथे मिळणारी शांतता. आपल्या त्रासलेल्या मनाला अनामिकच अशी शांतता मिळते, जी स्वर्गीय अनुभूती देणारी आहे. ती शांतता आपल्याला इथे या झाडांखाली बसल्यानंतर नक्कीच मिळते. हा इथला जो परिसर आहे त्यांनी अत्यंत स्वच्छ ठेवलेला आहे, सुंदर ठेवलेला आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं, छान वाटतं. इथे समाधी मंदिराला लागूनच थोड्या अंतरावर थोरले श्रीराम मंदिर आणि धाकटे श्रीराम मंदिर अशी 2 रामाची मंदिरं आहेत. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. तर आता आधी आपण जाऊयात थोरल्या श्रीराम मंदिरात. थोरले श्रीराम मंदिरामध्ये आपल्याला महाराजांच्या आणि आईसाहेबांच्या दोघांची आपल्याला शेतघरं बघायला मिळतील. या दोन्ही शेतघरामध्ये त्यांचं वास्तव्य त्या काळी होतं.
या मंदिरामध्ये पुढेच गेल्यानंतर श्री चैतन्य स्मारक जन्मस्थान असं महाराजांच्या वस्तूंचं एक संग्रहालय आहे, जे आम्हाला पाहता नाही आलं कारण ते त्यावेळेला बंद होतं. तिथे शेजारीच श्री विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही सर्वजण निघालो. आता आपण जाणार आहोत धाकट्या श्रीराम मंदिरामध्ये. धाकट्या श्रीराम मंदिरामध्ये आज खूप छान सजावट केलेली आहे. आज येथे फळांची सजावट केलेली आहे. चला तर मित्रमैत्रिणींनो, ही होती रामनवमीनिमित्त श्री क्षेत्र गोंदवले येथील मजेशीर सफर. चला तर मग आता भेटूयात आपण पुढच्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वानंदमयी.